मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी आज श्राव्याला घेऊन गेलेली आमच्या इथंच मंदिर आहे जवळ महादेवाचं। तिथे खूप छान असं मंदिर आहे। तिथे गेल्यानंतर आतमध्ये खूप छान असं दर्शन घेतलं। काही लेडीज होत्या, त्यांचा अभिषेक करायचा चालू होता। आतमध्ये गेलो आम्ही, श्राव्यानं मी दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। श्राव्या थोडीशी खेळली, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली। त्याच्यासाठी मी बटर रोटी आणि डाळ तडका करणार होते। त्यासाठी रोटीचं पीठ मी मळून घेतलं, एका साईडला कुकर लावला आणि एका साईडला रोटीचं पीठ मळून ठेवलं। त्याच्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घेतली। त्याच्यानंतर मी एका कढईमध्ये तेल ओतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकला, बारीक चिरलेला मिरची टाकली आणि हळद टाकली। हे चांगलं मिश्रण हलवून घेतलं। त्याच्यानंतर शिजलेली डाळ त्याच्यामध्ये टाकली आणि पुरेसं असं पाणी ओतलं। त्याच्यानंतर एका साईडला मी तडक्याची तयारी केली। तडक्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरं, हिंग, लाल तिखट आपल्या चवीनुसार आणि बेडगी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता। माझ्या इकडे नव्हती त्याच्यामुळे मी नाही टाकली आणि इकडे आपला तडका तयार झाला आणि एका साईडला मी रोटीची लाटून घेतली आणि ते एका साईडला तव्यावरती भाजली आणि त्याला बटर वगैरे लावलं दोन्ही साईडून आणि अशी आपली बटर रोटी तयार झाली। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय।